लाडकी बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळालेत। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे। नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणींची रांग लागलेली दिसून आली आहे। त्यापैकी आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। आता उद्याही पैसे जमा होतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 4500 रुपये जमा होणार आहेत आणि याच संदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 4500 रुपये जमा होणार याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जर तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील आणि तुम्ही देखील या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींना 4500 रुपयांचा हप्ता मिळणार, कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्ता देण्यामध्ये येणार आहे आणि एकूण 4500 रुपये आता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत या ठिकाणी जमा होणार आहेत याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पूर्णपणे जमा झाला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले नसतील तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता येत्या 2 ते 3 तासांमध्ये जमा केला जाईल। आता बघा 16वा हप्ता हा राज्यातील अनेक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये आला आहे। यामध्ये अकोला जिल्हा असेल। आता अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाल्यानंतर आता पुढचे हप्ते या ठिकाणी अकोला जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, त्यानंतर जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबईचा काही भाग, त्यानंतर या ठिकाणी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली अशा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता जमा झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1000 रुपये नव्हे, 2000 रुपये नव्हे तर तब्बल 4500 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता हे नेमके 4500 रुपये तुमच्या खात्यावरती कशाचे जमा होणार आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। लक्षपूर्वक बघत चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर आपण आता प्रत्येक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सरकारच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली होती आणि त्यानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी एकूण 4500 रुपये जमा होणार आहेत। आता बघा 4500 रुपये कशाचे मिळणार तर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली आहे। 3 महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकूण 4500 रुपये म्हणजेच की 3 हप्त्याचे प्रति हप्ता 1500 रुपये याप्रमाणे 3 हप्त्याचे एकूण 4500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच की या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता म्हणजेच की 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1500 रुपये, 19व्या हप्त्याचे 1500 रुपये या 3 हप्त्यांचे एकूण
4,500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता या 3 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। मात्र त्यापूर्वी आता लाडक्या बहिणींसाठी ई-KYC करण्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। छोटीशी अपडेट आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर या 3 हप्त्यांचे म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता बघा, सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील साधारणतः 2,35,00,000हून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता या ठिकाणी जमा झाला आहे। जर तुमच्या खात्यावरती कदाचित 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले नसतील तरी त्या 2 ते 3 तासांमध्ये तुमच्या खात्यावरती 16वा हप्ता या ठिकाणी जमा होईल आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पुढचे हप्ते या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता बघा, या ठिकाणी ई-KYC करण्यासंदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। आता बघा, या ठिकाणी पाहू शकता एकूण 2,60,00,000 ते 62,00,000 लाडक्या ताईंपैकी फक्त 80-90 लाख ताईंनी या ठिकाणी KYC केली असल्यामुळे आता KYC पूर्ण करण्यासाठी किमान 15 ते 20 दिवसांची मुदतवाढ या ठिकाणी देणे अत्यंत आवश्यक आहे। आता या ठिकाणी पाहू शकता, सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ई-KYC करण्यासाठी 18 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आले असून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना 18 तारखेपर्यंत ई-KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे। जर तुम्ही अद्याप देखील ई-KYC केली नसेल तर तात्काळ ई-KYC करून घ्या, कारण की लाडकी बहीण योजनेचा लाभ हा चालू ठेवण्याकरिता ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। आता बघा, ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केले नाही अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता या ठिकाणी जमा झाला असला तरी 17वा हप्ता असेल, 18वा हप्ता, 19वा हप्ता म्हणजेच की इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभाकरिता म्हणजेच की 16व्या हप्त्यानंतर जे हप्ते असतील अशा सर्व हप्त्यांच्या लाभाकरिता ई-KYC करणे अनिवार्य असल्यामुळे जर तुम्ही अद्याप देखील ई-KYC केली नसेल तर तात्काळ ई-KYC करून घ्या, कारण की ई-KYC केले तरच तुमच्या खात्यावरती इथून पुढचे हप्ते या ठिकाणी जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून 18 नोव्हेंबर पर्यंत ई-KYC करण्याचे या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। 18 तारखेच्या आत तुम्ही ई-KYC करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। त्यानंतर अजून एक महत्त्वाची अपडेट आहे ते म्हणजेच की आता सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा, डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही। आता कोणत्या महिलांना या ठिकाणी हप्ता मिळणार आहे तर बघा, या ठिकाणी पाहू शकता, ज्या लाडक्या बहिणी ई-KYC करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा, डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। हप्त्याच्या लाभाकरिता ई-KYC बंधनकारक आहे। जर तुम्ही अद्याप देखील ई-KYC केले नसेल तर हप्त्याच्या लाभासाठी तात्काळ ई-KYC करून घ्या। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, आता ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये आला आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले आहेत तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथून पुढचे हप्ते या ठिकाणी जमा होणार आहेत। जर तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले असतील तर आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, त्यानंतर डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येईल। त्याचबरोबर आता या ठिकाणी ज्यांच्या कुटुंबाच्या नावावरती 10 एकरपेक्षा जास्त शेती असेल तर अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्ता मिळणार नाही। अशा लाडक्या बहिणींचा अर्ज हा अपात्र करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर ज्या कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा लाडक्या बहिणींना देखील या ठिकाणी हप्ता मिळणार नाही। त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, त्यानंतर या ठिकाणी डिसेंबरचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता असेल, हा हप्ता मिळवण्याकरिता आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। आता या हप्त्याची जी रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असते, त्यामुळे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही हप्त्यापासून या ठिकाणी वंचित राहू शकता। त्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। जर आधार कार्ड लिंक नसेल तर तात्काळ लिंक करून घ्या। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता लाडक्या बहिणींना 2 कामे करण्याची या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। यामधील पहिलं महत्त्वाचं काम कोणतं आहे
तर e-KYC करा. आणि दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. हे 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. तर आता बघूयात कधी हे 4,500 रुपये मिळणार. तर आता लक्षपूर्वक पाहत चला. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. आणि त्यातच एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता नव्हे तर आता नोव्हेंबर महिन्याचा, डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे. तर आता या ठिकाणी पाहू शकता 3 महिन्यांचे हप्ते या ठिकाणी जमा होणार आहेत. 3 महिन्यांचे एकूण 4,500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आता या ठिकाणी पाहू शकता ही जी रक्कम आहे ती नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांसाठी या ठिकाणी ॲडव्हान्स मध्ये दिली जाण्याची या ठिकाणी माहिती आपल्याला बघायला मिळत आहे. आता याचं कारण कोणतं आहे आणि हप्ता कधी मिळणार तर बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता आता लवकरच या ठिकाणी लागू होणार असल्याची माहिती आहे. मागच्या वेळेमध्ये विधानसभा निवडणुकांच्या आधी जसा हप्ता या ठिकाणी ॲडव्हान्स मध्ये दिला गेला होता त्याच धर्तीवरती या वेळेस देखील आचारसंहितेपूर्वी 3 महिन्यांचे हप्ते द्यावेत अशी या ठिकाणी माहिती आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजेच की सध्या जर विचार केला तर आता विधानसभाची या ठिकाणी जेव्हा निवडणूक झाली होती तर विधानसभाच्या निवडणुकापूर्वी जी आचारसंहिता लागली होती त्या आचारसंहितापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ॲडव्हान्स मध्ये हप्ता या ठिकाणी जमा झाला होता. आणि त्याचप्रमाणे यावेळेस देखील आता निवडणुका होणार आहेत. आणि या म्हणजेच की कोणत्या निवडणुका होणार आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत. आणि या निवडणुकांची जी आचारसंहिता लागणार आहे त्या आचारसंहितापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होईल अशी या ठिकाणी शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. जर या ठिकाणी खरोखरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 3 हप्त्यांचे पैसे ॲडव्हान्स मध्ये देण्यामध्ये आले तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा दिलासा मिळेल. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सध्या तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले असून आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकत्र मिळण्याची फक्त या ठिकाणी शक्यता आहे. सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा करण्यामध्ये आली नाही. मात्र इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना e-KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे. जर तुम्ही e-KYC केले नसेल तर तात्काळ e-KYC करून घ्या. जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. सध्या जर बघायला गेला तर ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता हा वाटप होत आहे. जर तुमच्या खात्यावरती जमा झाला नसेल तर येत्या 2 ते 3 तासांमध्ये 16व्या हप्त्याचे वितरण होईल. आणि आचारसंहिता असल्यामुळे आता लवकरच या ठिकाणी पुढचे देखील हप्ते जमा होण्याची फक्त दाट शक्यता आहे. अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.